गुड मॉर्निंग स्टुडंट. बघा आज आपल्याला पुढचा पॉइंट शिकायचा आहे. मॅट्रिक्स मधला पुढचा पॉइंट आणि तो पॉइंट आहे इनव्हर्स मॅट्रिक्स. बघा आता इनव्हर्स मॅट्रिक्स म्हणजे काय? इफ दोन मॅट्रिक्स आहेत ए अँड बी. हे बघा दोन मॅट्रिक्स आहेत. ए हा एक मॅट्रिक्स आहे आणि बी हा एक मॅट्रिक्स आहे. जर मी ह्या दोघांचं गुणाकार केलं ए बी तर तुमचं उत्तर युनिट मॅट्रिक्स येत असेल. उत्तर काय? ए इंटू बी इज इक्वल टू आय. जर युनिट मॅट्रिक्स येत असेल तर ए बघा बी हा ए चा इनव्हर्स आहे. बी हा ए चा काय आहे? इनव्हर्स. म्हणजे बघा इनव्हर्स असेल ए इंटू ए इनव्हर्स बरोबर काय येतं? आय येतं. म्हणजे इनव्हर्स म्हणजे जसा असा एक मॅट्रिक्स असेल की त्या मॅट्रिक्सने मी ए ला मल्टिप्लाय केलं तर येणारं मॅट्रिक्स असणार आहे. काय असणार आहे? युनिट मॅट्रिक्स आहे. मग हे बी हा ए चा इनव्हर्स असं म्हणतात. काय म्हणतात? बी हा ए चा इनव्हर्स. आपल्याला तेच शोधायचं आहे. इनव्हर्स मॅट्रिक्स म्हणजे तुम्हाला इनव्हर्स मॅट्रिक्सच शोधायचे आणि त्यासाठी काही स्टेप्स आहेत. बघा मी बोर्डवरती लिहिले काही स्टेप. बघा फर्स्ट स्टेप आहे फाइंड. बघा तुम्हाला काय करायचं आहे? इनव्हर्स मॅट्रिक्स फाइंड करताना फर्स्ट आपण काय करावं लागतं? ते दिलेलं जे मॅट्रिक्स आहे त्याचं डिटर्मिनंट फॉर्म मध्ये करायचं. बघा डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड करायचा. म्हणजे दिलेला जो मॅट्रिक्स आहे तो तुम्ही काय करायचा आहे? डिटर्मिनंट फाइंड करायचा. त्याचा त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट कन्वर्ट करायचा आणि डिटर्मिनंट फाइंड करायचं. अँड परत पुढे बघा अँड डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे तुमचा डिटर्मिनंटचा जो आन्सर येणार आहे तो काय नको? इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे काय रे? तो मॅट्रिक्स काय पाहिजे? नॉन सिंग्युलर पाहिजे. काय पाहिजे? नॉन सिंग्युलर. म्हणजे तुम्हाला मॅट्रिक्स फाइंड करायचं आणि ते मॅट्रिक्सचा आन्सर काय पाहिजे? इज नॉट इक्वल टू 0. 0 नसून कोणताही प्लस येते मायनस येते. झालं. हा फर्स्ट स्टेप. सेकंड आहे फाइंड कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. सेकंड आहे कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. कोफॅक्टर सगळ्यांना फाइंड करता येतं. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही त्या दिलेल्या मॅट्रिक्स वरून त्यांचे काय करणार? तुम्ही कोफॅक्टर फाइंड करणार आणि त्या कोफॅक्टरचं परत मॅट्रिक्स बनवणार तुम्ही. कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स वा प्रिव्हियस लेक्चर ऍडजंट ऑफ काय मॅट्रिक्स मध्ये तुम्ही शिकलाय. ऍडजंट ऑफ ए मध्ये तुम्ही शिकलाय कोफॅक्टर कसं फाइंड करायचं आणि ऍडजॉइंट कसं फाइंड करायचं. हे आहे कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. त्यानंतर मग परत ऍडजॉइंट पाहिजे मला. ऍडजॉइंट ऑफ ए म्हणजेच काय? ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. जे तुम्ही कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑलरेडी फाइंड केलाय त्याचं फक्त ट्रान्सपोज करायचं म्हणजे तुम्हाला काय भेटणार आहे? ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. आणि लास्ट बघा फॉर्म्युला आहे काय? ए इनव्हर्स. बघा ए इनव्हर्स म्हणजे ए च्या डोक्यावरती -1 लिहायचा. ए इनव्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए. 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इनटू ऍडजॉइंट ऑफ ए. झालं. एकदम इझी फॉर्म्युला. काय म्हणले? हे ऍडजॉइंट मेथडने तुम्ही ए इनव्हर्स फाइंड करताय. काय करताय? ऍडजॉइंट मेथडने तुम्ही ए इनव्हर्स फाइंड करणारा हा काही स्टेप तुम्हाला दिलेला आहे. बघा परत बघा पहिली स्टेप काय करायचं आहे? दिलेला मॅट्रिक्स तुम्ही काय करायचं आहे? डिटर्मिनंट मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करायचा आणि व्हॅल्यू हा काय आला पाहिजे? इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे ते व्हॅल्यू नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स पाहिजे. ते काय पाहिजे? नॉन सिंग्युलर. हा झाला फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप आहे तुम्हाला कोफॅक्टर फाइंड करायचा. ईच अँड एव्हरी एलिमेंटचा कोफॅक्टर फाइंड केला. त्या कोफॅक्टरचा मॅट्रिक्स लिहायचं. कोफॅक्टरचा मॅट्रिक्स आणि त्यानंतर बघा ऍडजॉइंट ऑफ ए. थर्ड स्टेप आहे ऍडजॉइंट ऑफ ए म्हणजेच काय? ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. म्हणजेच काय? ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. आणि त्यानंतर लास्ट फॉर्म्युला आहे ए इनव्हर्स इज इक्वल टू काय? बघा 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इनटू ऍडजॉइंट ऑफ ए. झालं. तुम्हाला हा ए इनव्हर्सचा फॉर्म्युला. एवढेच तुम्हाला गोष्ट लागणार आहे. हे जर तुम्ही स्टेप पार्ट केला तर तुम्हाला सोडवायला काही अवघड वाटणार नाही. ऑलराइट. फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल एकदम इझी आहे. व्यवस्थित लक्ष द्या म्हणजे तुम्हाला ते क्लिअर होईल. आता मगाशी प्रिव्हियस लेक्चर जे पाहिलं आहे बघा आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल पाहायचा. एक्झाम्पल काय? बघा फाइंड द इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स. फाइंड द इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स ए इज इक्वल टू काय? बघा मॅट्रिक्स 1 2 -2 -1 3 0 0 -2 1 बाय युजिंग ऍडजॉइंट मेथड. म्हणजे मला काय दिले? बघा ए इनव्हर्स फाइंड करायचा आहे आणि कशात यूज करायचा आहे? बाय ऍडजॉइंट मेथडनी यूज करायचा आहे. ऍडजॉइंट मेथडचा यूज करून मला एक्झाम्पल सॉल्व करायचा आहे. मग ऍडजॉइंट मेथडनी सॉल्व करायचा आहे तर स्टेप काय आहे? बघा पहिला तुम्ही डिटर्मिनंट फाइंड करताय.
त्यानंतर काय करताय, त्याचं डिटर्मिनंट फाइंड केल्यानंतर ते आन्सर नॉट इक्वल टू 0 आला पाहिजे. त्यानंतर सेकंड स्टेप आहे कोफॅक्टर फाइंड करताय. कोफॅक्टर चं मॅट्रिक्स लिहिताय. परत ऍडजॉइंट ऑफ ए म्हणजे ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर्स फाइंड करताय. आणि त्यानंतर शेवटी काय आहे, ए इनव्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इनटू ऍडजॉइंट. हे तुमचा ए इनव्हर्स साठी फाइंड करायची काही स्टेप आहे का. मग पाहूया. फर्स्ट आपण काय केलं, गिवन गिवन आहे असं वगैरे लिहून घेतलं. ए इज इक्वल टू मॅट्रिक्स. त्यानंतर बघा मला डिटर्मिनंट ऑफ ए काढायचं आहे, म्हणून डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ 1 2 -2 -1 3 0 0 -2 1 आणि सोबत कितीचं साइन कोफॅक्टरचे साइन लिहिलं होते प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. बरोबर आहे का. हे 2/2 सोडूया, 3/3 डिटर्मिनंट सोडूया. डिटर्मिनंट इज इक्वल टू फर्स्ट आहे तसं सेकंड 3 × 1 3 -2 × 0 0 मध्ये काय बघा इथं मायनस ऑफ 2 आहे. काय आहे मायनस ऑफ 2. ब्रॅकेट मध्ये परत हा आणि हा कॅन्सल -1 × 1 -1 -0 × 0 0 परत बघा मायनस ऑफ 2. आता बघा ब्रॅकेट मध्ये हा आणि हा कॅन्सल -1 × -2 +2 आला परत -0 0. बघा therefore determinant of a is equal to 3 - 0 3 × 1 3 आलं -1 -0 -1 × -2 +2 आलं. बघा 2 - 0 2 आणि -2 × 2 -4. बघा therefore determinant of a काय आलं is equal to 1 आलं. काय आलं is equal to 1. therefore determinant of a is not equal to 0. therefore a inverse is exist. बघा जेव्हा तुमचं डिटर्मिनंट ऑफ a हे 0 येत नाही तेव्हाच a इनव्हर्स एक्झिस्ट असणार आहे. जर उत्तर 0 ला तर तुम्ही खाली सोडवत जायचं नाही, त्याचं a इनव्हर्स भेटणार नाही. म्हणजे इथे तुमचं काय आलं कंडिशन a इनव्हर्स इज नॉट इक्वल टू 0 आलं पाहिजे, तरच तुमचा a इनव्हर्स हा एक्झिस्ट असणार आहे. मला मी फर्स्ट स्टेप फाइंड केलं. आता सेकंड स्टेप काय आहे, मला सगळ्यांचं कोफॅक्टर फाइंड करायचं आहे. बरोबर आहे. मग फर्स्ट बघा कोफॅक्टर ऑफ कोणाचा बघा ह्या फर्स्ट एलिमेंटचा 1 इज इक्वल टू साइन काय झाला प्लस आहे प्लस घेतलं रिटर्न बघा हा कॅन्सल 3 0 -2 1 इज इक्वल बघा प्लस आहे लिहित नाही 3 × 1 3 आणि -2 × 0 0 लिहित नाही काय गरज नाही मायनस आहे म्हणून झालं. हा झाला फर्स्ट. त्यानंतर बघा सेकंड कोफॅक्टर ऑफ सेकंड एलिमेंट कोण आहे 2 चा इज इक्वल टू काय झालं साइन मायनस आहे मायनस लिहिलं परत डिटर्मिनंट लिहिलं. बघा डिटर्मिनंट काय ह्या एलिमेंटचा हा कॅन्सल -1 0 -1 0 0 1 इज इक्वल टू हे -1 0 0 1 -1 × 1 आणि इथं ऑलरेडी भाई मायनस आहे मायनस लिहिलं त्यानंतर ब्रॅकेट मध्ये -1 × 1 -1 आणि हे 0 × 0 0 येतं लिहित नाही -1 × -1 हा झाला. थर्ड आहे बघा कोफॅक्टर ऑफ ह्या -2 चा पर्याय -2 इज इक्वल टू साइन काय त्याला प्लस आहे प्लस लिहिलं परत बघा डिटर्मिनंट हा कॅन्सल -1 3 -1 3 0 -2 0 -2 इज इक्वल टू प्लस आहे काय लिहायची गरज नाही -1 × -2 +2 आणि 0 × 3 0 येतं झालं एवढंच. त्यानंतर बघा पुढचं पर्याय मला कोफॅक्टर ऑफ -1 कोफॅक्टर ऑफ -1 बघा ह्या एलिमेंटचं पाहिजे साइन काय त्याला मायनस डिटर्मिनंट घेतलं बघा हा कॅन्सल 2 -2 त्यानंतर -2 1 बघा बरोबर काय इथं मायनस आहे मायनस लिहिलं ब्रॅकेट मध्ये 2 × 1 2 येतं मध्ये -2 × -2 +4 येतं झालं. बघा म्हणजेच काय तर हे बघा 2 -4 काय ट्राय -2 × मायनस म्हणजे काय तुमचं +2 आलं. त्यानंतर बघा कोफॅक्टर ऑफ ह्या एलिमेंट पाहिजे मला 3 इज इक्वल टू बघा 3 ला साइन काय आहे परत प्लस आहे प्लस लिहिलं परत बघा डिटर्मिनंट हा एलिमेंट हा कॉलम कॅन्सल म्हणजे 1 -2 0 1 1 -2
0 1 इज इक्वल टू काय इथं प्लस आहे काय लिहायची गरज नाही डायरेक्टली 1 into 1 1 येतं 0 into -2 0 काय लिहायची गरज नाही 1 आलं त्यानंतर बघा नेक्स्ट आहे कोफॅक्टर ऑफ ह्या 0 चं पाहिजे इज इक्वल टू साइन काय रे 0 बघा मायनस आहे मायनस डिटरमिनंट हा आणि हा कॅन्सल 1 to 0 minus of 2 is equal to मायनस आहे कसं 1 into -2 -2 0 into 2 0 येतं is equal to -2 minus +2 हा झाला त्यानंतर बघा कोफॅक्टर ऑफ 0 चा परत हा 0 आहे का जे हा 0 is equal बघा साइन काय त्याला प्लस आहे डिटरमिनंट दे त्याला हा आणि हा कॅन्सल 2 -2 3 0 is equal बघा प्लस आहे काय लिहायची गरज नाही मग 2 into 0 0 येतं मध्ये -0 minus 3 into -2 minus of 6 is equal to काय तुमचा आन्सर 6 minus into minus काय आलं 6 आलं त्यानंतर बघा कोफॅक्टर ऑफ ह्या -2 चं पाहिजे -2 is equal to बघा त्याला साइन काय मायनस आहे डिटरमिनंट करा बघा हा आणि हा कॅन्सल म्हणजे 1 -2 -1 0 बघा मायनस आहे मायनस केलं त्यानंतर ब्रॅकेटमध्ये 1 into 0 0 येतं मध्ये मायनस -1 into -2 काय येतं +2 येतं काय येतं +2 बघा 0 -2 -2 into मायनस काय येतं 2 येतं +2 त्यानंतर बघा नेक्स्ट कोफॅक्टर ऑफ कोणाचा पाहिजे बघा ह्या 1 चा इज इक्वल टू बघा आता काय येणार त्याला प्लस आहे हा म्हणजे हा कॅन्सल 1 to -1 is equal to प्लस आहे काय लिहायची गरज नाही बघा 1 into 3 काय येतं 3 मध्ये मायनस -1 into 2 -2 येतं मायनस प्लस मग 3 + 2 5 येतं हे झालं मी कोफॅक्टर फाइंड केलं सगळ्यांचं काय केलं कोफॅक्टर आणि ह्यानंतर मला काय पाहिजे आहे कोफॅक्टरचं मॅट्रिक्स पाहिजे म्हणून बघा कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स इज इक्वल टू कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स काय बघा किती आहे डिटरमिनंट पहिला कोण आहे 3 त्यानंतर 1 त्यानंतर 2 नंतर 2 1 2 6 2 5 हे झालं तुमचं कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स त्यानंतर बघा ऍडजॉइंट पाहिजे ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू काय तर ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स ट्रान्सपोज ऑफ म्हणजे हे कोफॅक्टर मॅट्रिक्स आहे ह्याचा काय मला ट्रान्सपोज करायचं बघा म्हणजे काय येतं देयरफॉर ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू ह्याचा ट्रान्सपोज करा काय बघा मला 3 1 2 2 1 2 6 2 5 हा झाला ऍडजॉइंट ऑफ ए मग तुम्हाला शेवट काय आहे नाव ए इन्व्हर्स आता तुम्हाला ए इन्व्हर्स पाहिजे ए इन्व्हर्स फॉर्म्युला काय 1 डिटरमिनंट ऑफ ए इनटू ऍडजॉइंट ऑफ ए बरोबर आहे का हा आहे आता व्हॅल्यू पुट करा देयरफॉर ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1 डिटरमिनंट ए काय आले बघा ते सॉल्व केले 1 आले 1 इनटू ऍडजॉइंट काय बघा मॅट्रिक्स मध्ये काय आहे 3 2 6 1 1 2 आणि 2 2 5 म्हणजे बघा देयरफॉर ए इन्व्हर्स इज इक्वल टू 3 2 6 1 1 च येतं काय काही गरज नाही 3 2 6 1 1 2 2 2 5 झालं हे तुमचं ए इन्व्हर्स ह्या ए चं हा इन्व्हर्स आहे ह्या दोघांचा तुम्ही जर गुणाकार केला तर तुम्हाला काय भेटतं काय युनिट मॅट्रिक्स भेटतं काय भेटतं युनिट किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स हा झाला बघा सॉल्व करायचं किती इझी आहे फर्स्ट आपण डिटरमिनंट फाइंड केलं कोफॅक्टर फाइंड केलं त्यानंतर कोफॅक्टरचं मॅट्रिक्स केलं जर ट्रान्सपोज केलं आणि डायरेक्टली फॉर्म्युला यूज केला सगळ्यांना हा एक्झाम्पल समजला असेल आणखीन एक एक्झाम्पल मी घेईन बघा नेक्स्ट एक्झाम्पल सेम ह्यासारखंच आहे आता जे स्टेप केला हे स्टेप तुम्हाला करायचे फक्त अनेकदा व्यवस्थित लक्ष द्या सगळे नेक्स्ट एक्झाम्पल आहे हा काय फाइंड ए इन्व्हर्स
बाय adjoint method if matrix दिले A is equal to 2 minus 1 0 1 0 4 1 minus 1 1 हा मॅट्रिक्स दिलेत मला याच्यावर काय फाइंड करावं त्यांनी परत A इनव्हर्स फाइंड करायला कोणत्या मेथडनी बाय adjoint मेथडचा यूज करून म्हणजे आता जे तुम्ही पाहिला सेम त्याच वेळेने बघायचं आहे व्यवस्थित लक्ष द्या मी लास्ट एक्झाम्पल घेणार आहे बोर्डवरती सॉल्व्ह करून हां बघा फर्स्ट आपण काय केलं आहे असं गिवन लिहून घेतलं आहे असं काय गिवन सोल्युशन मध्ये लिहून घेतलं गिवन जे आहे ते त्यानंतर काय करायचं आपल्याला डिटर्मिनंट ऑफ A फाइंड करायचं डिटर्मिनंट ऑफ A मग काय आहे डिटर्मिनंट ऑफ A 2 minus 1 0 1 0 4 1 minus 1 1 आणि लगेच साइन घेतो प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस झालं आता परत मी हे डिटरमिनंट ऑफ A फाइंड करणार therefore डिटरमिनंट ऑफ A is equal to बघा हे 2 आहे तसं परत डिटरमिनंट मध्ये हा कॉलम हा रो कॅन्सल 0 into 1 0 मध्ये मायनस 1 into 4 मायनस ऑफ 4 मध्ये काय मायनस आहे आणि ते मायनस ऑलरेडी म्हणजे प्लस झालं ब्रॅकेट मध्ये बघा हा आणि हा कॅन्सल 1 into 1 1 मायनस 1 into 4 4 बरोबर परत प्लस 0 ब्रॅकेट मध्ये काय येतं 1 into -1 -1 मायनस 0 मग therefore determinant of A is equal to बघा -4 मायनस into -4 प्लस 4 into 2 काय आलं 8 येतं बघा परत 1 minus 4 म्हणजे -3 into 1 minus of 3 आणि 0 into n नंबर काय येतं 0 येतं मग काय आला therefore determinant of A is equal to काय येतं 8 minus 3 5 येतं हे काय तुमचं determinant of A म्हणजेच काय रे determinant of A is not equal to 0 मग काय असणार therefore A inverse is exist बरोबर आहे का जर डिटर्मिनंट A is not equal to 0 आलं तर तुमचा A इनव्हर्स एक्झिस्ट होणार आहे मग झाला का बघा तर आता मला काय करायचं आहे कोफॅक्टर फाइंड करायचे आहे काय करायचे कोफॅक्टर फाइंड करायचे बघा कोफॅक्टर ऑफ ह्या फर्स्ट एलिमेंटचा करायचा 2 चा इज इक्वल टू काय साइन आहे रे प्लस साइन डिटर्मिनंट ऑफ हा कॅन्सल 0 4 -1 1 म्हणजे बघा प्लस आहे काय लिहायची गरज नाही 0 into 1 0 येतं म्हणजे -1 into 4 मायनस ऑफ 4 म्हणजे तुमचं उत्तर काय येणार मायनस प्लस 4 सेम तसंच कोफॅक्टर ऑफ कोणता एलिमेंट रे -1 चा साइन काय बघा मायनस आहे मायनस लिहिलं त्यानंतर बघा हा कॅन्सल 1 4 1 1 1 4 1 1 is equal to minus into 1 into 4 1 into minus 1 into 4 4 is equal to 3 आला आणि बाहेरचं प्लस 3 1 minus 4 minus 3 into minus plus of 3 त्यानंतर बघा कोफॅक्टर ऑफ कोणत्या एलिमेंटचा 0 चा 0 is equal to साइन काय प्लस डिटरमिनंट ऑफ बघा परत हा कॅन्सल 1 0 1 minus 1 1 0 1 minus of 1 is equal to 1 into -1 -1 आणि 1 into 0 0 म्हणजे उत्तर काय आलं मायनस ऑफ 1 आता बघा नेक्स्ट परत कोफॅक्टर ऑफ कोणत्या एलिमेंटचा ह्या 1 चा इज इक्वल टू साइन काय रे मायनस डिटरमिनंट घेतलं बघा हा आणि हा कॅन्सल 1 -1 0 -1 1 व हे सोडवायचं काय येतं हे -1 येतं आणि इथं -0 बघा पहिला काय येतं हा मायनस आहे असा तर ब्रॅकेट मध्ये 1 -1 into 1 -1 0 into -1 काय 0 होतं म्हणजे उत्तर काय आलं तुमचं +1 -1 -0 -1 येतं बाहेरचा मायनस काय आला प्लस ऑफ 1 त्यानंतर बघा कोफॅक्टर ऑफ कुठल्या एलिमेंटचा हा 0च पाहिजे इज इक्वल टू साइन काय आहे प्लस डिटरमिनंट ऑफ हा आणि हा कॅन्सल आणि हा 2 0 1 1 2 0 1 1 काय येतं प्लस आल्यानंतर 2 into 1
2 आणि 2 into 0 0 म्हणजे काय म्हणजे 2 आलं. त्यानंतर कोफॅक्टर ऑफ कोणाचा 4 चा कोफॅक्टर पाहिजे मला 4 इज इक्वल टू त्याला साइन काय बघा मायनस म्हणजे मायनस घेतलं बरोबर डिटरमिनंट बघा हा आणि हा कॅन्सल 1 minus 2 minus 1 1 minus 1 is equal to मायनस आहे ब्रॅकेट मध्ये 2 into minus of नाही ह्या नंबर 4 चा मायनस ऑफ 1 आहे 2 into minus 1 minus 2 मध्ये मायनस असतं 1 into minus 1 minus 1 हे मायनस मायनस हे प्लस 1 झालं म्हणजे बघा minus 1 plus 1 minus 1 येतं तर भेटचा मायनस काय झाला प्लस ऑफ 1 त्यानंतर बघा कोफॅक्टर ऑफ 1 चा इज इक्वल टू 1 ला साइन काय प्लस डिटरमिनंट बघा हा आणि हा कॅन्सल -1 0 -1 0 0 4 इज इक्वल टू हे आहे प्लस त्यानंतर -1 into 4 -4 येतं 0 into 0 0 दॅट आन्सर काय आलं -4 त्यानंतर कोफॅक्टर ऑफ -1 इज इक्वल टू साइन काय आहे मायनस आहे त्यानंतर डिटरमिनंट हा आणि हा कॅन्सल 2 0 1 4 2 0 1 4 इज इक्वल टू मायनस x चा ब्रॅकेट 2 into 4 8 येतं म्हणजे हे 0 म्हणजे काय आलं -8 त्यानंतर बघा कोफॅक्टर ऑफ 1 इज इक्वल टू ह्या 1 चा मला कोफॅक्टर काढायचा हा आणि हा कॅन्सल 2 साइन काय प्लस 2 0 2 1 2 1 1 0 ह्या लेवलचा काढायचा हा आणि हा कॅन्सल आता बघा काय येतं प्लस आहे 2 into 0 0 म्हणजे मायनस 1 into -1 -1 म्हणजे काय आलं प्लस बघा आता फर्स्ट आपण कोफॅक्टर फाइंड केलं त्यानंतर काय करायचं आपल्याला त्या कोफॅक्टरचं मॅट्रिक्स मध्ये लिहायचं आहे बघा मॅट्रिक्स मध्ये कसं लिहायचं कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स इज इक्वल टू मॅट्रिक्स मध्ये लिहा बघा इथून स्टार्ट होतं 4 3 -1 4 3 -1 त्यानंतर बघा इथं आहे 1 2 1 -4 -8 1 हा झाला तुमचा कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स त्यानंतर मला काय करायचं आहे ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स बघा ऍडजॉइंट ऑफ A ऍडजॉइंट ऑफ A म्हणजेच काय ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स ट्रान्सपोज ऑफ ह्या मॅट्रिक्सचा काय तुम्हाला ट्रान्सपोज करायचा आहे म्हणजे बघा ऍडजॉइंट ऑफ A इज इक्वल टू याचा ट्रान्सपोज काय तुम्हाला 4 3 -1 1 2 1 -4 मायनस ऑफ 8 आणि 1 हे झालं तुमचं ह्या मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज त्यानंतर परत फॉर्म्युला आहे नाव काय बघा A इन्व्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटरमिनंट ऑफ A इनटू ऍडजॉइंट ऑफ A मग आता इथं बघा काय आहे 1 अपॉन डिटरमिनंट A वर काय फाइंड आहे 5 आले म्हणजे काय येणार 1 अपॉन 5 मग आता ऍडजॉइंट ऑफ A काय आले ऍडजॉइंट ऑफ A इथं आहे इथं 4 1 minus of 4 3 2 minus of 8 minus 1 1 1 minus 1 1 1 झालं बघा हा झाला तुमचा आता बघा इथं काय आलं तर अशी हे 1 होतं मग 1/5 काय येतं 1/5 म्हणजे काय होणार ह्या सगळ्या संख्येला भाग होतो का रे नाही म्हणजे तुम्ही एवढंच लिहू शकताय हा तुमचा A इन्व्हर्सचा मॅट्रिक्स A इन्व्हर्स इज इक्वल टू 1/5 आणि हा डिटरमिनंट मग किती इझी ह्यात फक्त तुम्हाला काय करायला लागणार आहे हे कोफॅक्टर तुम्हाला व्यवस्थित काढता आला पाहिजे आणि तो डिटरमिनंट 3/3 सॉल्व एवढं जर तुम्हाला येत असेल तर इन्व्हर्स मॅट्रिक्स काहीच अवघड नाही आहे बघा सगळ्यांना समजलं असेल काय इन्व्हर्स मॅट्रिक्स कसं काढायचं त्यासाठी तुम्हाला ऍडजॉइंट हा आला पाहिजे ऍडजॉइंट जर तुम्हाला येत असेल म्हणजेच काय ते कोफॅक्टर्स तुम्हाला येत असतील तर ऍडजॉइंट येतं आणि ऍडजॉइंट येत असेल तर काय येणार आहे इन्व्हर्स येणार आहे आणि ह्या पुढे जाऊन नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जे तुम्ही लेक्चरला पाहणार आहे त्यासाठी हे सगळं तुम्हाला आलं पाहिजे काय आलं पाहिजे हे सगळं तुम्हाला फाइंड करता आलं पाहिजे तरच तुम्हाला नेक्स्ट लेक्चर व्हिडिओ जे घेणार ना ते तुम्हाला समजेल त्यासाठी याचं भरपूर प्रॅक्टिस करा तुम्ही ओके थँक्यू